मित्रांनो, जय श्रीराम. आपण दरवर्षी रामनवमी अतिशय उत्साहाने साजरी करतो. गल्लोगल्ली ढोल आणि ताशे वाजवतो. भगवे ध्वज घेऊन भव्य मिरवणुका काढतो आणि मंदिरात जाऊन रांगेत उभे राहून प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला जातो. पण तुम्हाला खरंच माहीत आहे का की हजारो वर्षांपूर्वी त्या मंगलमय दिवशी नेमकं काय घडलं होतं? रामनवमी हा केवळ एक सण नाहीये, तर ती एक अशी वेळ आहे ज्यावेळी साक्षात परब्रह्माने या मृत्यू लोकावर आपले पाऊल ठेवले होते. ज्यावेळी पूर्ण अयोध्या नगरी एका अदृश्य आणि अथांग दुःखाच्या सागरात बुडाली होती. ज्यावेळी एका महान आणि अजिंक्य सम्राटाला आपल्या प्रचंड मोठ्या साम्राज्याचा विनाश डोळ्यांसमोर दिसत होता आणि ज्यावेळी स्वर्गातील साक्षात देवतेसुद्धा एका क्रूर राक्षसाच्या अत्याचाराने थरथर कापत होते. त्यावेळी एका महायज्ञातून असा काय चमत्कार झाला ज्याने केवळ अयोध्येचाच नाही, तर या पूर्ण ब्रह्मांडाचा आणि मानव जातीचा इतिहास कायमचा बदलून टाकला? आजची ही कथा फक्त एक साधी पौराणिक कथा नाहीये. ही कथा आहे त्या असीम दिव्य शक्तीची, जिने भक्तांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी मानव रूपात जन्म घेतला. ही कथा आहे त्यागाची, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेची आणि त्या एका महाभयंकर रहस्याची, जे आजही खूप कमी लोकांना माहीत आहे. जर तुम्ही ही कथा आज शेवटपर्यंत ऐकली, तर तुमचा रामनवमीकडे आणि प्रभू श्रीरामांकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. तुमचं मन भक्तीने भरून येईल आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या या प्रामाणिक प्रयत्नाला आणि मेहनतीला दाद देण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही खरे रामभक्त असाल, तर खाली कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आपली ही अद्भुत कथा सुरू होते त्या प्राचीन आणि सुवर्ण काळात, जेव्हा भारतवर्षात सूर्यवंशाचे महान साम्राज्य पसरलेले होते. इक्ष्वाकू, मांधाता, राजा हरिश्चंद्र, सगर आणि भगीरथ यांसारख्या महान आणि सत्यवचनी राजांचा हा वंश होता. याच वंशात रघु नावाचे एक अत्यंत पराक्रमी राजे होऊन गेले, ज्यांच्या नावावरून या वंशाला रघुकुल असे नाव पडले. रघुकुलाची एकच रीत होती, प्राण जाय पर वचन न जाय. याच महान वंशाची राजधानी होती पवित्र शरयू नदीच्या किनाऱ्यावर वसलेली अयोध्या नावाची एक अभेद्य नगरी. अयोध्या या शब्दाचा अर्थच असा होतो की जिच्यावर कधीही युद्ध करून विजय मिळवता येत नाही, जी कायम अजिंक्य आहे. ही नगरी कशी होती माहितीये? वाल्मिकी रामायणात या नगरीचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. असं म्हणतात की अयोध्येचे रस्ते नेहमी फुलांनी आणि चंदनाच्या पाण्याने सुगंधित केलेले असायचे. चौकाचौकातून संगीताचे आणि वेदांचे मधुर स्वर ऐकू यायचे. अयोध्येच्या रस्त्यांवर सोन्याची नाणी पडायची, तरी प्रजेमधील कोणीही ती उचलत नव्हतं, कारण तिथे कोणीही गरीब नव्हतंच. सर्वांचे कोठार धान्याने भरलेले असायचे. तिथल्या लोकांच्या घामातून सुद्धा अत्तर आणि चंदनाचा सुगंध यायचा. पूर्ण नगरीत सुख, शांती, आनंद, समृद्धी आणि धनधान्य अक्षरशः ओसंडून वाहत होतं. उंचच उंच गगनचुंबी महाल, आकाशाला भिडणारी सुवर्ण शिखरांची मंदिरे आणि रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या अथांग बागा, यामुळे अयोध्या साक्षात स्वर्गातील अमरावतीसारखी दिसायची. या सुवर्णमय आणि वैभवशाली नगरीचा राजा होता चक्रवर्ती सम्राट दशरथ. राजा दशरथ असा शूरवीर आणि पराक्रमी होता, ज्याने केवळ पृथ्वीवरच नाही, तर देवांच्या युद्धात साक्षात स्वर्गात जाऊन सुद्धा असुरांचा आणि राक्षसांचा भयंकर पराभव केला होता. त्यांचे शौर्य आणि बाहुबळ पूर्ण त्रिलोकात गाजत होते. त्यांच्या रथाची चाके चारही दिशांना अत्यंत निर्भयपणे फिरायची. राजा दशरथाच्या राज्यात वाघ आणि गाय एकाच घाटावर पाणी प्यायचे इतका न्याय त्यांच्या राज्यात होता. पण मित्रांनो, बाहेरून कितीही ऐश्वर्य असले तरी एका गोष्टीची उणीव
या महान राजाला आतल्या आत एखाद्या वाळवीसारखी पोखरत होती. त्यांच्याकडे अफाट मोठे साम्राज्य होतं, अढळ शौर्य होतं, कुबेराला लाजवेल असे अमाप ऐश्वर्य होतं आणि जीवावर उदार होणारी प्रजेची अलोट भक्ती होती. पण हे सर्व पुढे चालवण्यासाठी, या महान रघुकुलाचा आणि सूर्यवंशाचा वंशदीप पुढे नेण्यासाठी, राजा दशरथाला स्वतःचा असा एकही पुत्र नव्हता. राजा दशरथ यांच्या 3 अतिशय सुंदर, सुशील आणि गुणी राण्या होत्या. सर्वात मोठ्या राणीचे नाव होते कौसल्या, जी अत्यंत शांत, धर्मपरायण आणि साक्षात करुणेची मूर्ती होती. दुसरी राणी होती सुमित्रा, जी अत्यंत बुद्धिमान आणि विवेकी होती. आणि सर्वात धाकटी राणी होती कैकेयी, जी युद्धकलेत निपुण होती आणि राजा दशरथाची सर्वात लाडकी राणी होती. तिघीही एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि पतिव्रता होत्या. पण वर्षानुवर्ष लोटली. राजाच्या केसांमध्ये पांढरी छटा दिसू लागली. म्हातारपण हळूहळू पण निश्चितपणे जवळ येऊ लागलं. तरी त्यांच्या विस्तीर्ण राजवाड्यात आणि अंगणात एकाही तान्ह्या बाळाचा किलबिलाट ऐकू आला नाही. सोन्याच्या पाळण्यात कधी बाळ खेळलेच नाही. एक बाप म्हणून आणि एक जबाबदार राजा म्हणून राजा दशरथ आतून पूर्णपणे तुटून गेले होते. मध्यरात्री जेव्हा पूर्ण अयोध्या शांत झोपलेली असायची, तेव्हा राजा दशरथ आपल्या महालाच्या दच्चीवर एकटेच शतपावली करत असायचे. खाली नगरात पाहिल्यावर त्यांना प्रजेच्या घरातील लहान मुलांचा हसण्याचा आणि खेळण्याचा आवाज यायचा. तेव्हा त्यांचे डोळेस्य आपोआप पाण्याने भरून यायचे. माझ्या डोळे मिटल्यानंतर या अयोध्येला कोण सांभाळेल? या निष्पाप प्रजेचे रक्षण कोण करेल? हा एकच भयानक आणि काळीज चिरून टाकणारा प्रश्न त्यांची रात्रीची झोप उडवून टाकत होता. तिन्ही राण्यासुद्धा आपल्या रिकाम्या कुशीकडे पाहून अनेकदा एकांतात अश्रू ढाळायच्या. मित्रांनो, जरा डोळे मिटून विचार करा. जो राजा आपल्या प्रजेला भरभरून आनंद देतो, जो देवांना सुद्धा संकटात मदत करतो, त्याच्या स्वतःच्या आयुष्यात आणि महालात किती भयानक अंधार आणि शांतता असेल. एक दिवस असाच दुःखावेगाने राजा दशरथ आपले कुलगुरू महर्षी वसिष्ठ यांच्या पवित्र आश्रमात गेले. महर्षी वसिष्ठ हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि अत्यंत ज्ञानी ऋषी होते. राजा दशरथाने आपले राजमुकुट बाजूला ठेवले आणि गुरूंच्या चरणांवर डोके ठेवून आपले वर्षानुवर्षांचे साठलेले अश्रू वाहिले. ते अत्यंत कातर आणि व्याकुळ आवाजात म्हणाले, गुरुदेव, या आयुष्यात मी सर्व काही मिळवलं, सर्व दिशा जिंकल्या, पण एक पुत्र नसल्याचं दुःख मला आता दिवसेंदिवस आतून जाळून टाकते. प्रजेला राजा हवा असतो आणि एका बापाला आपल्या वंशाचा दिवा हवा असतो. काय या रघुकुलात एखादा महान पुत्र जन्म घेईल का? की माझ्यासोबतच हा महान सूर्यवंश आणि इक्ष्वाकूंचे नाव या पृथ्वीवरून कायमचे नष्ट होईल? महर्षी वसिष्ठांनी राजाला उठवले आणि शांत करत डोळे मिटून अत्यंत सखोल ध्यान लावलं. त्यांच्या बंद डोळ्यांसमोर भविष्याचं स्पष्ट आणि तेजस्वी चित्र तरळू लागलं. त्यांना दिसले की पृथ्वीचे ओझे कमी करण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्यांचे डोळे एका विलक्षण तेजाने चमकले. ते स्मितहास्य करत म्हणाले, राजन, आता तू निराश होऊ नकोस. तुझ्या भाग्यात एक नाही तर साक्षात 4 अत्यंत दिव्य, पराक्रमी आणि त्रैलोक्याला वंदन करण्यायोग्य पुत्र आहेत. पण ते सहज प्राप्त होणार नाहीत. त्यासाठी तुला एक अत्यंत कठीण, अवाढव्य आणि दुर्मिळ असा महायज्ञ करावा लागेल, ज्याचे नाव आहे पुत्रकामेष्टी यज्ञ. पण मित्रांनो, हा यज्ञ काही साधारण यज्ञ नव्हता. हा यज्ञ संपन्न करण्याची आणि देवांना आवाहन करून पृथ्वीवर बोलावण्याची आध्यात्मिक शक्ती पूर्ण पृथ्वीवर फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीकडे होती. आणि ते महान आणि अलौकिक तपस्वी होते शृंगी ऋषी. आता तुम्ही म्हणाल, हे शृंगी ऋषी नेमके कोण होते? ही सुद्धा एक खूप मोठी आणि रहस्यमयी कथा आहे.
शृंगी ऋषी हे महान विभंडक ऋषींचे पुत्र होते. ते असे मुनी होते ज्यांच्या डोक्यावर एका हरणासारखे शिंग होते. त्यांनी जन्मापासून ते तरुण होईपर्यंत घनदाट जंगलात राहून अत्यंत कठोर तपस्या केली होती आणि आयुष्यात कधीही कोणत्याही स्त्रीचे तोंड पाहिले नव्हते. किंबहुना त्यांना जगात स्त्री आणि पुरुष असा काही भेद असतो हेच माहीत नव्हते. ते फक्त आणि फक्त रात्रंदिवस ध्यान, जप आणि तपस्येत लीन असायचे. त्यांच्या या अघोरी आणि अतिशय कठोर तपोमय शक्तीमुळे जिथे ते पाऊल ठेवायचे तिथे कधीही दुष्काळ पडत नसे. तिथे कायम पर्जन्यवृष्टी व्हायची आणि धरती सुजलाम सुफलाम व्हायची. त्यांना जंगलातून अयोध्येत आणणं हे अतिशय अवघड आणि जिकिरीचे काम होतं. कारण ते जर संतापले असते तर त्यांनी एका क्षणात शाप देऊन भस्म केले असते. पण राजा दशरथाचे एक परम मित्र होते, अंग देशाचा राजा रोमपाद. रोमपाद राजाची एक अत्यंत लावण्यवती कन्या होती, जिचे नाव होते शांता. शांता ही खरं तर राजा दशरथाची आणि कौसल्येची सर्वात मोठी कन्या होती. पण रोमपाद राजाला अपत्य नसल्यामुळे दशरथाने ती आपला मित्र रोमपाद याला दत्तक दिली होती. याच शांताचा विवाह शृंगी ऋषींसोबत एका अतिशय अनोख्या पद्धतीने झाला होता. त्यामुळे महर्षी वसिष्ठांच्या आज्ञेने राजा दशरथ स्वतः आपल्या मंत्री आणि सेनापतींसोबत जंगलाकडे निघाले आणि अत्यंत नम्रतेने प्रार्थना करून शृंगी ऋषी आणि आपली कन्या शांता यांना अयोध्येत घेऊन आले. मित्रांनो, शृंगी ऋषी अयोध्येत आल्यावर संपूर्ण नगरीत आनंदाचे वातावरण पसरले. शरयू नदीच्या अत्यंत पवित्र तीरावर महायज्ञाची प्रचंड मोठी आणि अभूतपूर्व अशी तयारी सुरू झाली. यज्ञासाठी लागणारे सर्व पवित्र साहित्य, गायीचे शुद्ध तूप, समिधा आणि सुगंधी द्रव्ये जमा करण्यात आली. पूर्ण अयोध्या नगरी एखाद्या नववधूसारखी सजली होती. सर्वत्र आंब्यांच्या पानांची तोरणे बांधली होती आणि चंदनाचा सुगंध दरवळत होता. इकडे पृथ्वीवर यज्ञाची तयारी सुरू होती, तर तिकडे स्वर्गातून सर्व देवतेसुद्धा या यज्ञाकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसले होते. का माहितीये? कारण तिकडे दक्षिण दिशेला लंकेचा महाबलाढ्य राजा रावण याने पूर्ण पृथ्वी आणि स्वर्गावर भयानक हाहाकार माजवला होता. रावणाने अत्यंत कठोर तपस्या करून साक्षात ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते. ते वरदान असे होते की कोणताही देव, गंधर्व, यक्ष किंवा राक्षस त्याला कधीही मारू शकणार नाही. त्याने आपल्या प्रचंड अहंकारात मानव आणि वानर यांना अतिशय तुच्छ समजून त्यांच्याकडून मरण न येण्याचे वरदान मागितलेच नव्हते. त्यामुळे देवतांना एका अशा मानवरूपी अवताराची नितांत गरज होती, जो रावणाचा कायमचा नाश करून या सृष्टीला त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल. याच कारणासाठी साक्षात भगवान विष्णूंनी देवतांना वचन दिले होते की ते स्वतः राजा दशरथाच्या पोटी मानव अवतार घेतील आणि तोच मानव अवतार या महायज्ञातून जन्म घेणार होता. शुभ मुहूर्त पाहून महायज्ञ सुरू झाला. प्रचंड मोठा अग्नी प्रज्वलित करण्यात आला. शृंगी ऋषींच्या मुखातून वेदांचे मंत्र अत्यंत स्पष्टपणे उच्चारले जाऊ लागले. अग्नीमध्ये आहुत्या पडू लागल्या. स्वाहा स्वाहा असा नाद सर्व दिशांना घुमू लागला. पूर्ण वातावरण पवित्र वेदांच्या आणि संस्कृत मंत्रांच्या गजराने भारून गेलं. शृंगी ऋषींनी आपलं संपूर्ण तपोबळ पणाला लावून त्या यज्ञात ओतलं आणि अचानक एक अद्भुत चमत्कार झाला. त्या अथांग आणि प्रखर अग्नीतून एकाएकी एक अतिशय तेजस्वी, भव्य आणि विशाल रूप बाहेर आलं. मित्रांनो, ते साक्षात अग्निदेव होते. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक सूर्यांसारखं प्रखर तेज होतं, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या साऱ्यांचे डोळे दिपून गेले. अग्निदेवांच्या हातामध्ये एक अत्यंत सुंदर सोन्याचे पात्र होते, ज्या पात्रात दिव्य पायस म्हणजेच खिरीसारखा गोड प्रसाद होता. अग्निदेव अत्यंत गंभीर आणि मेघ गर्जनेसारख्या आवाजात
राजा दशरथाला उद्देशून म्हणाले, हे दशरथा, तुझ्या भक्तीवर आणि या पवित्र यज्ञावर सर्व देवते अतिशय प्रसन्न झाले आहेत. हे सुवर्ण पात्रातील पायस म्हणजे साक्षात देवांनी दिलेला दिव्य प्रसाद आहे. हे अमृततुल्य पायस तू तुझ्या पत्नींना खाऊ घाल. तुझी आणि या संपूर्ण जगाची इच्छा नक्की पूर्ण होईल. एवढे बोलून अग्निदेव पुन्हा त्या यज्ञकुंडात अंतर्धान पावले. राजा दशरथाचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने ते सोन्याचे पात्र आपल्या हातात घट्ट पकडले आणि तो एखाद्या लहान मुलासारखा राणी महालाकडे धावत सुटला. तिथे गेल्यावर त्याने अत्यंत भावूक होऊन त्या प्रसादाचे वाटप केले. त्याने त्यातील बरोबर अर्धा भाग आपली सर्वात मोठी आणि आदर्श राणी माता कौसल्या हिला अत्यंत आदराने दिला. त्यानंतर उरलेल्या अर्ध्या भागाचे त्याने पुन्हा 2 समान हिस्से केले. त्यातील एक हिस्सा त्याने आपली लाडकी राणी माता कैकेयीला दिला. आता जो शेवटचा हिस्सा उरला होता तो माता कौसल्या आणि माता कैकेयी यांनी अत्यंत प्रेमाने आपल्या हिश्श्यातून थोडा थोडा भाग काढून माता सुमित्राला दिला. मित्रांनो, या वाटणीमध्ये सुद्धा एक खूप मोठं रहस्य आणि भविष्याची पायाभरणी लपलेली आहे. माता कौसल्येला प्रसादाचा अर्धा भाग मिळाला, म्हणूनच प्रभू श्रीराम हे साऱ्या गुणांमध्ये परिपूर्ण आणि सर्वश्रेष्ठ आहेत. माता सुमित्राला 2 भाग मिळाले, एक कौसल्येकडून आणि एक कैकेयीकडून. म्हणून तिला लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे 2 अत्यंत पराक्रमी आणि महान पुत्र झाले, जे क्रमशः राम आणि भरत यांची सावली बनून आयुष्यभर त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आता खऱ्या अर्थाने प्रतीक्षेचे दिवस सुरू झाले. राणी महालात आनंदाची आणि उत्साहाची एक नवी लाट आली. अयोध्येतील प्रजा अत्यंत आतुरतेने आपल्या भावी राजाच्या जन्माची वाट पाहू लागली. राण्यांचे चेहरे एका वेगळ्याच दैवी तेजाने उजळून निघाले होते. सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागली होती. आणि मित्रांनो, अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला, जो दिवस मानवाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आणि भक्तीने कायमचा लिहून ठेवला गेला. तो पवित्र महिना होता चैत्र महिना. पक्ष होता शुक्ल पक्ष आणि मंगलमय तिथी होती नवमी. आकाशात एकाच वेळी 5 प्रमुख ग्रह आपापल्या उच्च स्थानावर विराजमान होते. पुनर्वसू नावाचे शुभ नक्षत्र आणि कर्क लग्न होते. साक्षात सूर्यदेव स्वतः आपली पूर्ण प्रभा घेऊन आकाशात अत्यंत तेजाने चमकत होते. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. नद्यांचे पाणी अत्यंत संथ आणि स्वच्छ वाहत होते. झाडांवर अचानक सुगंधी फुले उमलली होती आणि अंगाला स्पर्श करणारा अतिशय थंड आणि सुगंधित वारा वाहत होता. आणि बरोबर दुपारच्या वेळी, म्हणजेच मध्यान्हकाळी, राणी महालातून एका तान्ह्या बाळाच्या रडण्याचा गोड आवाज आला. माता कौसल्येने एका अशा अद्भुत बालकाला जन्म दिला, ज्याचे तेज कोटी सूर्यांसारखे प्रखर पण चंद्रासारखे शीतल होते, ज्याचा रंग निळ्या कमळासारखा श्यामल आणि अत्यंत मोहक होता, ज्याचे वक्षस्थळ विस्तीर्ण होते, ज्याचे बाहू गुडघ्यापर्यंत लांब होते आणि ज्याच्या चेहऱ्यावर एका अनंत शांतीचे आणि ब्रह्मांड नायकाचे तेज होते. साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांनी श्रीराम म्हणून मानवरूपात या पृथ्वीवर जन्म घेतला होता. त्याच पाठोपाठ काही वेळाने माता कैकेयीने भरत यांना जन्म दिला आणि माता सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 2 तेजस्वी आणि हुबेहूब दिसणाऱ्या बालकांना जन्म दिला. अयोध्येत असा अभूतपूर्व जल्लोष सुरू झाला, जो आजवरच्या कल्पनेत सुद्धा कोणी केला नसेल. संपूर्ण रस्त्यांवर गुलालाची आणि फुलांची उधळण सुरू झाली. लोक रस्त्यावर येऊन एकमेकांना मिठी मारून आनंदाने रडत होते. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, हे गोड गीत प्रत्येक घराघरातून आणि गल्ली गल्लीतून ऐकू येत होतं. स्वर्गातील देवांनी आकाशातून अयोध्येवर रंगीबेरंगी फुलांची प्रचंड वृष्टी केली. स्वर्गीय गंधर्व गोड आवाजात गाऊ लागले आणि सुंदर अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. पूर्ण ब्रह्मांड त्या लहानग्या बालकाच्या, म्हणजेच आपल्या लाडक्या प्रभू रामचंद्रांच्या स्वागतात लीन होऊन गेलं होतं.
राजा दशरथाने आपला संपूर्ण खजिना प्रजेसाठी खुला केला. गायी, सोने, रत्ने आणि कपड्यांचे भरभरून दान केले गेले. अयोध्येत जणू स्वर्गच अवतरला होता. मित्रांनो, प्रभू श्रीरामांचा जन्म ही फक्त एक ऐकायची कथा नाही. हा संपूर्ण मानवजातीसाठी एक अत्यंत मोठा संदेश आहे. साक्षात परमेश्वर असूनही श्रीराम या धर्तीवर एका राजकुमाराच्या रूपात आले. पण त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य एका सामान्य मनुष्यासारखे अत्यंत संघर्षात व्यतीत केले. ज्या दिवशी त्यांना अयोध्येचे महान साम्राज्य मिळणार होतं, अगदी त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना कैकेयीच्या वचनामुळे 14 वर्षांचे अत्यंत खडतर वनवास भोगावे लागले. राजमहालातील सुखाचा त्याग करून त्यांनी काट्याकुट्यांचा रस्ता निवडला. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य किंचितही कमी झाले नाही आणि त्यांचे डोळे पाणावले नाहीत. त्यांनी आयुष्यभर सर्व मर्यादांचे अत्यंत कठोरपणे पालन केले. आईवडिलांची आज्ञा हसत हसत मानली. सुग्रीव आणि बिभीषणासारख्या मित्रांशी शेवटपर्यंत निष्ठा ठेवली. आणि सत्याचा मार्ग कधीही कोणत्याही संकटात सोडला नाही. म्हणूनच तर त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतो. रामनवमीचा हा पवित्र सण आपल्याला शिकवतो की आयुष्यात संकटे कितीही मोठी असू द्या, अंधार कितीही दाट असू द्या, पण सत्य, नीती आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नका. राम कुठे बाहेर नाही, तर राम आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. जेव्हा आपण आपले अहंकार, राग आणि लोभ सोडून देतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या आतला राम जागृत होतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. मित्रांनो, मी आशा करतो की प्रभू श्रीरामांच्या जन्माची ही अत्यंत दिव्य, रहस्यमयी आणि विस्तृत कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर ही कथा ऐकून तुमच्या अंगावर खरोखरच शहारे आले असतील आणि मनात भक्ती दाटून आली असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमच्या मते प्रभू रामांचा कोणता गुण आजच्या या आधुनिक काळात सर्वात जास्त महत्त्वाचा आणि गरजेचा आहे? त्यांचे अथांग धैर्य, त्यांची मातृपितृ भक्ती की त्यांचे सत्यवचन? मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा विचार नक्की सांगा. आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन, माहितीपूर्ण आणि रहस्यमयी पौराणिक कथांसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ लगेच मिळतील. आपण पुन्हा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अशाच एका नवीन आणि रोमांचक दिव्य कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्री